चाललो आहे गावाला. माझं गावी कोकणात सावंतवाडीमध्ये आरोस म्हणून गाव आहे. फर्स्ट टाइम असणार आहे. आंबोली मार्गे माझा बाईक निघाला. किती सेफ वाटतं लाईट्समुळे. आणि लाईट्सच नसतील तर मग कसं चालवणार. एवढ्या दिवसापासून जे बोलवतात ना, दादा मराठी ब्लॉग्स बनव, घ्या आता मजा करा मराठी ब्लॉग्समध्ये. हाय 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 काय रोड आहे. बघा तावडे का साबून स्लो आहे. गिअरला इतके लागून निघालाय. कचराच टनला का टायमानंतर पूर्ण गाडीमध्ये व्हायब्रेशन, म्हणजे पायापासून ते हातापर्यंत. पण एकदम सुसाट रोड आहे. म्हणजे या बाईकवर जर मी 95-100 करत असेल तर आता खरा फील येतोय कोकणाचा. आपण आता एंटर केलं कर्नाटकमध्ये. पहिला कसला बनवला रे रोड हा. पोचलो सावंतवाडीला. आता मी बंद करतो लाईट. कोकणात रात्रीचं बाईक चालवायला खूप आवडतं. खूप नरकासूर घेऊन चालले मंदिराकडे. जाऊ. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? खूप सगळे मस्त असाल. तर जसं की तुम्हाला टायटल आणि थंबनेल बघून कळालं असेल की मी कुठे चाललो आहे. येस, मी चाललो आहे गावाला. माझ्या गावी कोकणात सावंतवाडीमध्ये आरोस म्हणून गाव आहे. जे आधीपासून मला फॉलो करतात त्यांना तर माहितीच असेल की आरोस गाव माझं आहे. जे व्हिडिओज पण मी टाकले आहेत आरोस गावाचे. तर सध्या आता सकाळचे वाजले आहेत 5:30. बाईक मस्तपैकी पूर्ण लोड झाली आहे आणि कोकणात जातोय म्हटलं की मराठी ब्लॉग्स तर असणारच आहे. तर ही जी कोकणची सिरीज हे पूर्ण मराठीमध्ये असणार आहे. आणि एवढं बरं वाटते ना मला, काय सांगू तुम्हाला. मस्त बाईक मस्त लोड केली आहे. टँक बॅग, टेल बॅग, टॉप बॉक्स घेतला आहे. आणि आता इथून निघूया. इथून मी आता सध्यासाठी तरी कोल्हापूर टाकले. हां, तर अजून एक अपडेट द्यायचं होतं की लास्ट टाईम मी मुंबई गोवाने गेलेलो, पण यावेळी मी पुणे, सातारा, कराड, कोल्हापूर, मग निपाणीहून राईड घेऊन आंबोली मार्गे जाणार आहे. तर फर्स्ट टाइम असणार आहे आंबोली मार्गे माझा बाईक नाही, कारण की मला खूप टाईमपासून मला त्या साईडने जायचंच होतं. बघूया आता किती वेळ लागते मला. सध्यासाठी कोल्हापूर जे दाखवते ते 6.5 तास दाखवते, 342 किलोमीटर्स. तर मे बी आपण मध्ये ब्रेक पण घेणार आहे तर नाश्ता वगैरे करेपर्यंत. पण मी आता या राईडला ठरवलं आहे की प्रॉपर डिसिप्लिनने वागायचं. म्हणजे ब्रेक जर अर्धा तासाचं असेल तर अर्धा तास घेऊन लगेच निघायचं. कारण की कसं माहिती, मी आता सकाळी लवकर का निघतो आहे. आता तुम्हाला माहिती आहे की ऊन खूप आहे. जसं पाऊस गेला ना तसं ऊन आलं आहे. आणि मध्ये थोडे दिवस पाऊस पडला ना, त्याच्यामुळे खूप ऊन आहे. म्हणजे एकदम गरमी खूप होते. तर 9-10 नंतर ना गरमी खूप वाढणार आहे. तर मग माझं तेच चाललेलं की सकाळी लवकर निघून, म्हणजे मग जेवढे सकाळी किलोमीटर होतील त्यानंतर मग आपण ब्रेक घेऊन आरामात जाऊया. आपल्याला काही घाई नाही. आपण संध्याकाळी आरामात 5-6ला पोचलो तरी पण चालेल. आणखी एन्जॉय करायची. ही जी राईड आहे ना ही एन्जॉय करायची. हे कोकणातून आहेत त्यांना माहिती असेल की जी ही जर्नी असते ना, जेव्हा आपण घरातून निघतो आपल्या गावासाठी. म्हणजे मला रात्री ना झोप लागत नव्हती. सगळं पॅकिंग वगैरे करून ठेवलं, झोपच लागत नव्हती. म्हटलं सकाळी मस्त की कोकणात जायचं. येस, फायनली मी चाललं आहे कोकणात. माझा चेहऱ्याचा जो आनंद तुम्ही बघू शकता. पण किती ब्लॉगमध्ये मी कोकणाबद्दल बोललो, पण मजा आहे. मस्त आहे की आपली नाश्ता पण रेडी आहे. सेकंड टाईम कोकणात नाही, थर्ड टाईम कोकणात जाण्यासाठी. कारण की फर्स्ट टाईम तर आपण बाईकवर गेलो, सेकंड टाईम मी मालवणला गेलेलो. नाही सिरीज बघितली असेल ती मालवणची सिरीज पण बघू शकत, ती पण मी मराठीमध्ये बनवली. आणि आता थर्ड टाईम आहे. पण जे आंबोली घाटवरून जातो ते फर्स्ट टाईम आहे. तर चला निघूया आता. 5 वाजता माझा निघायचा टायमिंग होता, पण 15 मिनटं लेते. ठीक आहे, सगळं आता लगेज वगैरे खाली आणेपर्यंत टाईम लागतोच. मॅप लावला आहे, आता गिअरअप होऊया आणि निघून जाऊया. भेटूया आता हेल्मेटच्या आतमध्ये. कोकणात जायचंय, कोकणात. चला निघूया. बाईक पण हेवी झाली, तर दिसणार तुम्हाला. लाईट लावतो. बाईकचं वजन बघा मागे गेलं आहे. बाईकचं वजन मागे जातं म्हणजे बाईक हेवी झाली आहे. हवा बिवा भरली. माझ्याकडे एअरपंप होता आणि खूप दिवसांनी हे ग्लोव्ज घालतो आहे फुल कॉम्प्लीटमध्ये. लाईट बंद करूया आणि निघूया. आणि ते चार्जिंगला लावलं आहे पॉवर बँक, कारण की माझा जो इथूनचा चार्जर आहे आय थिंक खराब झाला. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद धोळ दिगंबरा. सुखरूप घेऊन जा, सुखरूप घेऊन ये. चलो आते येवा कोकण आपुलोच असा. आणि मस्त की टेल बॅग लावली ना, मला पाठीला सपोर्ट भेटतो ना. मस्त की टेकून बसलोय. गणपतीचं मंदिर आहे ते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आत्तापर्यंत साताऱ्याला गेलेलो, पण ते आम्ही गेलेलो वरंदा घाट थ्रू. असं सरळ हायवेने गेलो नाही. तर बघूया एक्सपिरियन्स कसा आहे. मला पण कळेल रोडची कंडिशन. कारण की मी जेवढं बघितलं ना तर साताऱ्यापर्यंत रोड चांगला आहे.
आणि सातारा ते कोल्हापूरच्या मध्ये रोडचं काम चालू आहे असं खूप जणांकडून मी ऐकलं पण आहे आणि मी स्वतः गुगल मॅप्सवर पण चेक केलं आहे की तसंच आहे. तर तुम्हाला माहिती असेल की नवीन नियम येतोय की जे ऑक्झिलरी लाईट्स आहेत ते बंद होणार आहेत. आता बघा ही स्टॉक हेडलाईट आहे, ही मी ऑक्झिलरी लाईट्स बंद करतो आणि स्टॉक हेडलाईटमध्ये बघा काय दिसतंय. कॅमेरावर ते ब्लॅकआउट आहे, मलाच थोडंफार दिसतं आता मागून गाडी आली म्हणून. आणि ही लाईट्स लावलं किती बरं वाटतंय, म्हणजे किती सेफ वाटतं लाईट्समुळे. आणि लाईट्सच नसतील तर मग कसं चालवणार. हे काही लोकांमुळे असं प्रॉब्लेम झाला आहे असं मला वाटतं आहे. कारण की मी खूप जणांना बघितलं आहे सिटीजमध्ये पण ऑक्झिलरी लाईट्स ऑन करून चालवतात. हायवेजला वेगळी गोष्ट आहे, हायवेजला पाहिजेच, पण तुम्ही सिटीजमध्ये पण असं चालवतात. कंपनी जर चांगली हेडलाईट देत नसेल तर आम्ही राईड कशी करणार. उलट जेव्हा चांगली लाईट नसेल तेव्हा ॲक्सिडेंट जास्ती होतात. आता तुम्हाला कळेल. आता ही लाईट्स बंद केले बघा पूर्ण ब्लॅकआउट, आणि ही लाईट्स ऑन केली पूर्ण दिसतो मला, पूर्ण लांबपर्यंत रोड दिसतोय. उलट हे सेफ वाटतं मला. तो न्यूज ऐकल्यानंतर मी बोललो अरे राईड कशी करायची मग आम्ही रात्रीचं. हे बघा या ह्याच्यात थोडी राईड करणार, आणि हा स्टॉक आहे. तुम्ही जर ऑक्झिलरी लाईट्सवर बॅन करत असाल तर तुम्ही कंपनीला पण बोलायला पाहिजे की तुम्ही चांगले हेडलाईट्स दिले पाहिजेत बाईकसाठी. पोचलो खोपोलीमध्ये, अर्धा तासात खोपोलीमध्ये पोचलो. पण हे बघा छत्रपती शिवाजी महाराज. आणि फर्स्ट टाइम आहे मी दिवाळीमध्ये चाललो कोकणात, तेव्हा मजा येणार आहे. माझा पण एक्सपिरियन्स वेगळा असेल. नेहमी काय आम्ही घरी सेलिब्रेट करतो ना, आता कोकणात बघूया कशी दिवाळी होते ती. मंदिर आलं आता, जे की नेहमी घाट चालू होतं ना मंदिर येतं, इथे सगळे पाय पडून जातात आणि आपला प्रवास जो आहे तो पुढे कंटिन्यू करतात. पोचलो आपण आता लोणावळामध्ये. थांबायची गरज नाही, आपल्याला खूप लांब जायचं आहे. आपण आता डायरेक्ट पुण्याच्या पुढे थांबू. असेच रोड असतात साताऱ्याला, मजा येणार बघा. तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा, तुम्हाला पण मजा येईल. एवढ्या दिवसापासून जे बोलवतात ना दादा मराठी ब्लॉग्स बनव, मराठी ब्लॉग्स बनव, घ्या आता मजा करा मराठी ब्लॉग्समध्ये. लोणावळा संपला, पहिला टोल आला वरसोली. टाईम अपडेट 6:47 झाले आणि आपण आता लोणावळा झालं आहे. नॉट बॅड. तुम्हाला ऑनेस्टली सांगतो, जो फील कोकणात जाताना त्या रोडला आहे ना मुंबई गोवा हायवेवर, तो इथे फील नाही. म्हणजे इथे आता बोलाल तिथे जर 100% असेल ना, इथे 70%च्या आसपास तर येतो फील. तो फील आहे ना कोकणात जाण्याचा, तो मुंबई गोवा हायवेवर जास्ती आहे कम्पेअर टू या रोडवर. या रोडवर मला ना काय माहिती असं आतमधून असं वाटतं की या रोडने ट्रॅव्हल केलं पाहिजे, कारण की मजा येते रे. असं पुणे नावं ऐकली ना, पुणे, कराड, कोल्हापूर, सगळं असं कोकणात जाताना आपलंसंच वाटतं. माहीत नाही हाय काय रोड आहे. आणि रोडच्या बाजूलाच, हायवेच्या बाजूलाच जी अशी शेती चालते ना, बघायला किती भारी वाटतं, मस्त वाटतं बघायला. हा काय रोड आहे. या रोडवर ही बाईक मस्त पळते, मस्त म्हणजे चांगली क्रूज करू शकते. आम्ही जे खंडी व्ह्यू पॉईंटला गेलेलो ना, ते इथून लेफ्ट घेतलेला. तर तुम्ही तो ब्लॉग पण बघितला असेल तो नक्की बघा, मस्त मजा आलेली. मॅप लावला आता बरोबर मॅप दाखवतोय. 406 किलोमीटर दाखवतात, 8 तास 7 मिनटं. ऑफकोर्स 8 तास 7 मिनटं तर नाही लागणार. मे बी 8 तासाचे मी ट्राय करेल की 9 तासच हो, जास्ती नाही. एस्टिमेटेड 3:14 दाखवत आहे, बघूया ट्राय करू किती लवकर पोचू, पण कम्फर्टेबल एकदम मजा करत पोचायचं. काय असं घाई नाही की मला या टायमिंगला पोचायचं आहे, पळवा जोरात चालवा असं नाही. त्यातला मी नाही आहे. बायकर्स जे असतात ते वेगळ्या प्रकारचे असतात. काय जणांना लवकर पोचण्याचं आवड असते किंवा काय जणांना स्पीडमध्ये चालवण्याची आवड असते. मला लवकर पोचण्याची पण घाई नाही आणि मला स्पीडमध्ये चालवण्याची पण घाई नाही. मला फक्त ना चांगलं एक क्रुझिंग स्पीडवर म्हणजे 85-90 पकडा असा रोडवर, आणि मस्त की एन्जॉय करत गाणं लावलं आहे, एन्जॉय करत चाललो आहे. मला राईड एन्जॉय करायला आवडते. जर तुम्ही कसं एकदम फास्ट चालवायला गेलात ना, मग तुम्हाला ना प्रॉपर रोडवर ना कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. जे कॉन्सन्ट्रेट तर करतच असतं, पण तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन लेवल आहे ना ते वाढतं. मग तुम्ही जास्त आता स्पीडवर असं चालवत राहिला आणि समोरच बघत राहिलात ना, मग तुमचा माइंड पण थांबतो. मग तुमचा माइंड थकला की मग तुमची एनर्जी डाऊन होते. त्यापेक्षा चांगलं क्रुझिंग स्पीडवर मस्त गाणं लावलं आणि एन्जॉय करा, असं हाला डुला मस्त वेगळी. आजच्या दिवसाचा दुसरा टोल आला आहे, सोमाटणे टोल. सोमाटणे टोलला आपण आधी येऊन गेलेलो जेव्हा आम्ही पुण्याला आलेलो, कोणत्या तरी रिसॉर्टला आलेलो. आय थिंक मला आठवत नाही आता, एकदा बघायला लागेल. तो पण ब्लॉग बघितला नसेल तर तो पण ब्लॉग बघून घ्या. सगळे ब्लॉग बघा, मजा येईल. मस्त ब्लॉग्स बनवले, एन्जॉय करा. मी कसं हिंदी मराठी पण बनवतो, फक्त जेव्हा कोकणात जातो तेव्हा बाई मस्त आहे की मराठीमध्ये. आणखी कोकणात जाताना फील आहे यार, कोकणातली जी फील आहे ना ती फक्त मराठीमध्ये मजा येते. मस्त वाटतं मराठीमध्ये बोलायला.
आणखी तसं पण आता कोकणात गेल्यानंतर सगळ्यांची मी मराठीमध्ये बोलतो. उलट ॲक्च्युली मी कोकणात गेल्यानंतर कोकणी पण चालू करतो, पण फोनीमध्ये कोकणी आहे. माझी मुंबई आणि कोकण आहे ना, मिक्स होते. आता राईड घेतलं. इथून जर तुम्ही लेफ्टने गेला असतात तर पूर्ण पुणे सिटी, इथून पुणे सिटी, इथून आपल्याला आता सरळ सरळ राहायचं आहे साताराचा मार्ग आहे. पुढे जर चांगलं रेस्टॉरंट भेटलं तर मस्त की नाश्ता करूया. भूक लागली आहे, गोप्रोची बॅटरी पण डाऊन झाली. आता तर अजून मस्त हायवे. साताराचा पुढे थोडंसं काम चालू आहे कोल्हापूरपर्यंत, पण सातारापर्यंत मस्त असे हायवे आहेत, मजा ना चालवायला. फक्त या हायवेवर एक काळजी घ्यायची की माणसं कधी कुठे पण क्रॉस करतात, आणि जे कुत्रे असतात ना, कुत्रे किंवा जे ॲनिमल्स वगैरे असतात ते कसे पण क्रॉस करतात. बरं झालं लवकर आलो. हे जे ट्रॅफिक असतं ना इथे ना खूप असतं ट्रॅफिक, कारण की हा ब्रिज आहे ना, इथून सगळे लेफ्ट जातात किंवा जे ट्रॅव्हलर्स असतात ना ते इथे उभे राहतात ना. आणि ट्रक्स पण बघा. टायमिंगवर आलो, टायमिंगवर. आता वाजले 7:30. माझा टायमिंग होता की 8पर्यंत तरी मला पुणे सोडायचं आहे. चला बघा 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 तावडे बघा, तावडे बघा. तावडे का साबून स्लो आहे. गाडीच उठत नव्हती त्याची. आता जस्ट ट्रक जात होता, काय माहिती काय दगडी फेकत होता, गिअरला इथे लागून निघालाय. गिअर घाला बाई हायवेवर, नका रिस्क घेऊ. पाहिजे तर थोडं लेट तुम्ही चालू करा रायडिंग, पण गिअर्स घाला. असा गेला ना, मी विचार करतो जर गिअर्स नसले असते काय झालं असतं. कतराच टनल आला, 1458 मीटरचा टनल आहे. टनलमध्ये पण ट्रॅफिक. मला वाटतं आज खूप जण चालले आहेत गावाला असं वाटतंय, कारण की एवढं ट्रॅफिक नसतं ॲक्च्युली. यावेळी कसं दिवाळीला ना सुट्ट्या लागोपाठ भेटल्यात, त्याच्यामुळे सगळे पळालेत गावाला. सगळे बोलतील या वर्षी दिवाळी गावाला सेलिब्रेट करू, म्हणून सगळे निघालेत. टोलचं ट्रॅफिक लागला. वेलकम टू PS टोल, खेड शिवापूर टोल. ओके. अरे सोडा रे, मागे ॲम्ब्युलन्स आहे बघा. ट्रकवाल्याने तर काय घरच केलं आहे. किती लेन्स होय, 1 2 3 4 5 लेनवर गाड्या. नाश्त्याला ब्रेक घेतला आहे. प्रसिद्ध कैलास मिसळ तर नाही खाणार, पण बघू. की मागे ना विठ्ठल कामत होता, पण विठ्ठल कामतकडे सीन कसा माहिती आहे, तिथे जाऊन ते कुपन घ्यायला लागतं आणि तिथे गर्दी खूप आहे, आणि मला जास्ती गर्दी नको आहे, आणखी आपलं खाऊन लगेच निघायचं आहे. ते ब्रेक घेतला आहे मस्त आहे की. मागे विठ्ठल कामतकडे पण ब्रेक घेणार होतो, पण मग विचार केला विठ्ठल कामतकडे ना गर्दी खूप आहे. ॲक्च्युली मला खायचं होतं पोहा, पण म्हटलं इथे पोहे नाही आहेत, तर वडापाव आहे आणि मिसळपाव आहे. मला उपाशी पोटी मिसळ खायची नाही, माहीत नाही आता इथूनचं कसं असतं तेल वगैरे, पण म्हटलं वडापाव खाऊया. वडापाव आणि कॉफी सांगितली आहे. गोप्रो पण इथे चार्जिंगला लावलं आहे. टाईम तुम्हाला सांगतो किती वाजले. दुसरा फोन कुठे गेला? हां, टाईम 8:18. एक अर्धा तासाचा ब्रेक घेऊया आणि मग निघू. हायवे तर मस्त आहे, पण जरासं ट्रॅफिक आहे, पण आय थिंक ते ट्रॅफिक मे बी सगळे गावाला जात असतील त्याच्यामुळे पण असू शकतं. तर बघू, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. इथे वडापाव आला आहे गरमागरम. आता जरा टेस्ट करून बघूया कसा आहे. बघूया पुण्याचा वडापाव, त्यासोबत मिरची पण दिली आहे. मिरची तर मी खाणार नाही आहे, फक्त वडापाव खाईल. चांगलं बघू. मला ना कसं माहिती जास्ती भूक नाही आहे, तर उगाच म्हटलं जास्ती खाण्यापेक्षा एक वडापाव आणि कॉफी पितो. जर वाटलं मला की जास्ती भूक लागत असेल तर मध्ये मी प्रोटीन बार कॅरी केला, तर आपण प्रोटीन बार खाऊया. जर वडापाव खातो, कॉफी आली की मग कॉफी पण पिऊया आणि मग तुम्हाला भेटतो. कॉफी पण आली आपली, मस्त टेस्ट करते. हां मस्त परफेक्ट. नेहमी कसं जास्ती हायवेवर गोड कॉफी भेटतात ना, पण ही एवढी गोड नाही आहे, मजा येते प्यायला. तर कॉफी एन्जॉय करू, गोप्रो चार्जिंग करू आणि मग निघून जाऊ. मला ना ॲक्च्युली म्हणजे भूक लागली, पण जसं नाश्ता करायला बसलो ना एवढी काय भूक नव्हती. काय माहिती काय चाललंय मला तेच कळत नाही. भूक लागलेली पण भूक नव्हती. मग एकच वडापाव खाल्ला आणि कॉफी पिली आणि निघालो. लास्ट टाइम आम्ही इथूनच आलेलो, जेव्हा कास पठारला गेलो ना तेव्हा. सिरीज बघा ती कास पठारची, एवढी मजा आली ना त्या राईडला. नाही बघितलं असेल तर नक्की बघा. वंडर सेनने ऑर्गनाईज केलेली, आम्ही तेव्हा वंडर सेनसोबत गेलेलो. हे एक बरं आहे की बायकर्ससाठी जागा आहे, साईड साईडने निघतील. हे ट्रकमुळे, बाकी काय नाही. आता ना मी जरा जास्ती सामान भरलं आहे, तर ही जरा हेवी झाली आहे,
त्याच्यामुळे मी जसं 90च्या वरती जातो ना, पूर्ण गाडीमध्ये व्हायब्रेशन येते पूर्ण. म्हणजे आधी पण मी टेल बॅग आणि टॉप बॉक्स लावलेला तेव्हा एवढं नव्हतं, पण आता जरा जास्ती सामान भरलं तर पूर्ण व्हायब्रेट करते 90च्या वर गेल्यानंतर. मजा येते पळवायला, पण फक्त एका टायमानंतर पूर्ण गाडीमध्ये व्हायब्रेशन, म्हणजे पायापासून ते हातापर्यंत, इनफॅक्ट सीटवर पण व्हायब्रेशन येतात, मजबूत व्हायब्रेशन येतात. बाकी रोड एक नंबर, काय चालवायला मजा येते. बँगलोर 768, कोल्हापूर 161, सातारा 39. साताऱ्याला थोडा ब्रेक घेऊया छोटासा, म्हणजे पाणीसाठी, आणि नंतर मग पुढे देऊया. भाई काय रोड आहे यार, मध्ये बंप आहेत, पण एकदम सुसाट रोड आहे. म्हणजे या बाईकवर जर मी 95-100 करत असेल तर तुम्ही आरामात मस्त की 105-110 करू शकतात. पण कसे माहिती आहे बघा, मध्येच असे पॅचेस येतात, बाकी रोड एकदम सरळ आहे बघा. वा वा वा. मध्ये मध्ये असे पॅचेस येणार छोटे छोटे, जे की फक्त भरलेले आहेत, म्हणून काय होतं त्याच्यावरून बाईक अशी जाते. माहीत नाही आता ब्लॉग कसा बनेल काय बनेल, कारण की एवढा मस्त रोड आहे ना, गाडी लावून ना मी मस्त एन्जॉय करतो. असं मला का बोलायला सुचतच नाही आहे, माहीत नाही. म्हणजे मे बी खूप दिवसांनी मी राईडला निघालो एवढा लांब, तर एक बोलतात ना, एक असं शांतता भेटते ही राईड करून ना. बायकर्स लोकांना ना शांतता जी भेटते ना, हय हे बघा, वा शेती चालू आहे, ती एक शांतता भेटते. तर आता ब्रेक घेतलाय, गोप्रोची बॅटरी पण आता चेंज करतोय, आणि आता मला दाखवत आहे अजून 272 किलोमीटर्स 4:20ला पोचणार. पण कराडला मला ट्रॅफिक दाखवत आहे, मे बी ते काम चालू आहे ना रोडचं, तेच असणार. तर बघू आता, मी मे बी आता कराडला ब्रेक घेतो एक पाणीसाठी किंवा कशासाठी, आणि नंतर कराडनंतर कोल्हापूरला थांबूया. जरा मस्त की स्ट्रेचिंग वगैरे केलं, आता निघूया. एकदम मस्त हायवे, मजा येते बाईक चालवायला, एन्जॉय करतो ह्या रोडवर. बघा ना मस्त रोड आहे. इथून आलो आता मी, आणि इथून आता चाललो. मध्ये मध्ये बंप आहेत, पण ठीक आहे, एवढं काय मॅनेजेबल आहे. बरं मस्त आहे की 95 क्रूज करतोय, आरामात जाऊया. तर आता भूक तर एवढी लागली आहे, माझ्याकडे प्रोटीन बार आहे, तो सध्यासाठी खातो आणि मग निघूया. या साईडला ना फक्त हायवे टू हायवेज आहे, असे काही व्ह्यूज वगैरे ना, धाबे वगैरे चालू आहे, मध्ये मध्ये शेत वगैरे येते. जो मुंबई गोवा हायवेवर जो व्ह्यू आहे ना, तो इथे नाही. आता परत एक डायव्हर्जन आलं आहे, छोटे मोठे डायव्हर्जन चालूही आहे. कराडला पोचतोय. कोण कराडपासून बघायला असेल तर हॅलो, आय लव कराड. कराडचा ट्रॅफिक बंड बाहेर पडून बरं वाटलं. हात दुखायला लागले नुसते. ब्रेक घ्यायचा विचार करतो, थोडा एक ग्लोव्ज काढतो. आत्ता जरा एक ब्रेक घेतला छोटासा, पाणी वगैरे पिलं, आता परत निघालोय. ताण लागली, मजबूत ताण लागली, एवढं ट्रॅफिक होतं ना. म्हणजे ऊन आहे जरासा, पण ह्युमिडिटी आहे, त्यामुळे ताण लागली खूप. काय रोड आहे बघा. ते थोडा पॅच होता कराडचा, पण त्यानंतर मख्खत मस्त बनवला आहे रोड. काम मजबूत चाललंय इथे, मस्त काम चाललंय. ऊसाचं पण खूप दिसायला लागला, म्हणजे हळूहळू आता कोल्हापूर जवळ येत चाललंय. इस्लामपूर आता सोडलं आपण, पुढे आलो इस्लामपूरचा पुढे. लास्ट टाइम कारने आलेलो तेव्हा इस्लामपूरलाच जेवलेलो, कारण की एवढा लेट झालेला. काहीतरी आय थिंक 3 वाजलेले वाटतं, एवढं ट्रॅफिक होतं. आणि गणपतीचा टाइम होता ना, म्हणून 6 वाजता वाटतं कधी पोचतोय गावाला. मस्त आहे की जाऊन आराम करत आहे. कोकण अकोलच असा, याचा पुढे जर गायलो कॉपीराइट येईल. भूक लागली मला, भूक लागली, भूक लागली. स्ट्रेचिंग करूया जरा. जास्त वेळ चालवलं आणि जरा उभं राहिलं की बरं वाटतं. एवढं बसून राहिलं ना तर दुखून येतं, सवय नाही ना. एवढा टाईमपासून मी मोठी राईड केलीच नाही. लास्ट मोठी राईड केलेली ती मालवण राईड, त्यानंतर आत्ता सातारा राईड केली, ती पण येऊन जाऊन काय ती 550 किलोमीटर झाली. इथं वन वेज 500 किलोमीटर आहे. आत्ता कसं नारळाची झाडं दिसायला लागली, आत्ता खरा फील येतोय कोकणाचा. अभी कैसा लग रहा है, हाय हाय हाय. आता कसं तोंडातून हाय 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 निघालं. तसं त्या रोडने गेलो असतो तर आधीच निघालं असतं. या रोडची एवढी तारीफ करून ना तेवढंच कमी आहे. काय रोड बनवला आहे रे. म्हणजे बंपी वगैरे आहे, थोडंफार आहे, पण क्लास रोड आहे, मजा येते चालवायला. आणि या रोडच्या बाजूला मस्त आहे की असे शेती केलेले आहे. हाय 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 हाय, काय ट्रॅफिक लागली. हाय 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 हाय. आपण आता कोल्हापूर क्रॉस केलंय. खालून गेला असता तर कोल्हापूर बोर्ड लावलेला, कोल्हापूर शहरसाठी खालून राईट मारा. पेट्रोल पंपचं पण लावलंय आणि खाण्याचं पण लावलंय. जर माझं पोट आधी भरलं नंतर गाडीचं भरूया, आधी गाडीचं भरलं तर नंतर माझं भरूया. म्हणजे दोन्ही खुश. नायशा पण खुश होईल, मी पण खुश होईल. तिला पण जरा ब्रेक देतो, खूप खेचली. जेवायला ब्रेक घेतला, जरा जेवून घेऊ, खूप भूक लागली.
पेट्रोल पण भरायचं आहे, पुढे बघूया इंडियन ऑइलचं पेट्रोल पंप आहे. तर आता मी इथे लंचसाठी थांबलो आहे. पहिला एक गोटी सोडा मागवलेला, आणखी ना तहान खूप लागलेली, म्हटलं काहीतरी थंड पिऊया. बाहेर ऊन तर एवढं नाही आहे पण ह्युमिडिटी खूप आहे त्यामुळे गरम खूप होते. गोटी सोडा संपवलं आहे आणि पनीर हंडी मागवलं आहे आणि भाकरी मागवलं आहे. यांच्याकडे रोटी आहे पण रोटी आहे ना ती मैद्याची आहे. म्हटलं की आता ट्रॅव्हलिंगमध्ये मैदा नको म्हणून ज्वारीची भाकरी मागितली आणि पनीर हंडी खातो. टेस्ट पण तुम्हाला सांगतो की कशी आहे. आता फक्त आता भूक लागली आहे एवढंच आहे, बाकी मला काय दिसत नाही आता. चांगलं मस्त जेवतो मग भेटूया. इथून आता मी मोती तलाव लावला आहे तर 141 किलोमीटर्स दाखवतात. 5:30 वाजता पोचणार, 3 तास दाखवतात. आभारी आहोत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ. आता आपण कर्नाटकमध्ये पोचतो आहे. आपण आता एंटर केलं कर्नाटकमध्ये. कर्नाटक बॉर्डर आहे. हो हा तर वेगळाच रोड आहे भाई. पहिला कसला बनवला अरे रोड हा. आधी तर काहीच नव्हता, काम चालू असतं त्या रोडचं. कर्नाटकमध्ये पहिल्यांदा नायशाला गेलो. इथूनचा व्ह्यू वेगळाच आहे. कसले बांधतायत, पूर्ण डोंगरच कापलाय त्या लोकांनी. पुन्हा नटेल मी तुमच्यासाठी. नट मग मी कुठे बोलतो नको नटू. चलो भाई राईड घेऊया इथून. आता गाडीतून बाय बाय करते. इथून आता मेन टाइम लागणार कारण की कसा रोड आहे काय माहित नाही. लास्ट टाइम पेक्षा चांगला असेल तर ठीक. आता येतोय गावचा फील खरा. फक्त आता रोड खराब आहेत, बाकी काय नाही. जाऊ कुठून विचार करतोय. रोडची हालत बघ काय केली, नुसती दगड टाकून ठेवलेत. ह्याच्यामुळे टायरची पण वाट लागणार. करायचं तर करायचं काय. घ्यायचा लेफ्ट आजरा आंबोलीसाठी. आजरा लिंक आजराला पोचलो आता आपण. HDFC बँक आजरा. इथून घ्यायचा राईट आंबोली घाटसाठी. नाही खायचं कळलं मार्ग आहे. ते असे टर्न्स वगैरे आहेत ते तर यायला लागले. गोप्रो लेट चालू केला. ह्याच्या आधी कसले टर्न होते, मजबूत टर्न होते मजबूत. आता जरा बरं वाटते. मग अशी जरा झोप येत होती म्हणून थांबून तोंडात पाणी मारलं आणि चिंगम खातो जरा. आता सकाळचा 3 वाजता उठलो मी आणि रात्री पण सगळं पॅकिंग करता करता मला 12 वाजले झोपायला. 3 तासाची झोप घेऊन मी 10 तास गाडी चालवत आहे. 10 तासापेक्षा जास्ती झाले. अंबोलीसाठी घ्यायचं आहे राईट. बेलगावी जायचं असेल तर लेफ्ट, अंबोली राईट, गोवा राईट. लेट्स गो आंबोली. वेलकम टू सिंधुदुर्ग. 37 किलोमीटरचा घाट आहे आता. सावंतवाडी 37 बघा परफेक्ट. जसा घाट संपतो तसा सावंतवाडी चालू होतं. हा आंबोली घाट आता चालू होणार. बघा आंबोली भजींचा वास यायला चालू झाला आहे का. लवकर आलो असतो ना मस्त कॉफी पिऊन मग पुढे गेलो असतो. त्याला व्ह्यू बघा भाई साहब काय दिसतंय. आता तरी तुम्हाला हा रोड दिसतोय. पावसात हे काहीच दिसत नाही, पूर्ण फॉग असतो. आंबोली घाटला कधी पण फॉग असतो. किती पण गरमी असू दे धुकं असतंच. लवकर यायला पाहिजे मस्त की जरा एक 15-20 मिनटं शांततेत बसलो असतो. आंबोली घाट बघा. इथे ना एक आंबोली घाटला एक मंदिर आहे, ते मला व्हिजिट करायचं आहे. आंबोली घाटावर पहिल्यांदा आपल्या बाईक सोबत.
एवढा वेळा बाकीचे घाट जे आहेत ते आंबोलीला कम्पेअर केले आणि शेवटी आंबोलीला येऊन मी चालवायलाच लागलो. कोणत्या पण ते महाबळेश्वरला गेलेलो कास पठारच्या वेळी, तेव्हा पण मला जो आंबोली घाट सारखा वाटत होता. अजून एक आधी पण आंबोली घाट बोललो, घे आलाच आंबोली घाट शेवटी. हय 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 काय दिसतंय बघा. वाव, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. आता खाली रोड भेटला. मगाचपासून ते ट्रक होते पुढे, नीट चालवायलाच भेटत नव्हती. हळूहळू चालून आला मला कंटाळ. काय दिसतंय यार, कोकणात बाईक चालवणं म्हणजे हाय गाडीपेक्षा ना बाईक चालवण्यात मजा येते कोकणात, खरं सांगतो. पोचलो सावंतवाडीला. राईट साईडला एसटी स्टँड. आज मार्केट. अरे हां, दिवाळी है. आता चाललोय आरोसला. ॲक्च्युली वाडीला थांबलेलो, हर्षलला भेटलो, ते अशी जरा गप्पा मारले. आता चाललो आरोसला. हे बघा, आता ह्याच्यात जर मी माझ्याकडे फॉग लाईट नसली असती तर मला दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये, तर पुढं काळोख दिसतंय. आणि आता मी फॉग लाईट चालू केली. मला जेवढं आठवतं ना तेवढं लास्ट टाइम मी जेव्हा आलेलो तेव्हा हा रोड बनत होता. आय थिंक दगडी वगैरे टाकलेली. आता हाच रोड आहे की नाही माहीत नाही, आणखी रात्रीचा टाइम आहे ना काही कळत नाही. आता मस्त प्लेन बनवलं, मजा येते चालवला. रात्रीचं आहे बघा. आता मी बंद करतो लाईट. मला माहित नाही, कोकणात रात्रीचं बाईक चालवायला खूप आवडतं, खूप मजा येते चालवायला. आरोसला चाललोय, त्याच समोर विजा चमकतात रे. व कॅमेरामध्ये दिसत असेल तुम्हाला. हा कोणता वेळ आहे विजा चमकण्याचा. रेन गॅस तर मी घेऊन ठेवले आहेत, पण मी शू कवरचं घेतलंच नाही इनकेस, म्हणजे रिटर्न जाताना. बाकी काय नाही, घेणार तर नाही, पण इनकेस आला तर आता मध्येच जावं बा घेऊन. घरी जाताना नको येऊ. नरकासूर घेऊन चाललेत मंदिराकडे आणि तिथे जावं ना. तर बघू, वेळ भेटला तर जाऊन येतो. आत्ताच आलो ना, जरा मस्त की फ्रेश होऊन येतो. तिथे माऊली मंदिर आहे, तिथे जाऊन हे लोक चालवतील. बघू, ट्राय करू जायला भेटलं तर. काल रात्री इथे मी पोचलो, का ते 7च्या आसपास पोचलो मी. इथे लावले आणि इथून उतरून गेलं. इथे आमचं घर मस्त आहे बघा. आता सांगा कोणाला नाही आवडेल गावाला यायला. म्हणून तर मी गावाला धावतो ना, जशी मला सुट्टी भेटते ना तशी मी गावालाच धावतो. आज पहिला दिवस आहे दिवाळीचा, तर तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. पहिल्या दिवशीचा जो दिवाळीचा ब्लॉग आहे तो मी चालू केला शूट करायला, तर ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेलच. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. नेहमी कसं मी मुंबई गोवावरनं जातो, पण यावेळी मी मुंबई बँगलोरवरनं गेलो आहे, जे की निपाणीवरनं राईड घेतलं, ते पण तुम्ही व्हिडिओज बघितले असतील. पण एक सांगतो की जी मजा आहे ना मुंबई गोवावर आहे ना, ती मजा मुंबई बँगलोरवर नाही आहे. म्हणजे मुंबई गोवावर कसं तुम्हाला सगळे जे कोकणाचे जे रस्ते आहेत ना, कोकणाची वाईब्स आहे ना, ती तुम्हाला मुंबई गोवा हायवेवर येते. तुम्हाला व्ह्यू आणि रोड दोन्ही एन्जॉय करत असेल तर तुम्ही मुंबई गोवाने तर जाऊ शकतात. आणि तुम्हाला फक्त रोड एन्जॉय करायचं असेल म्हणजे एकदम सरळ हायवे. काय हायवे होता म्हणजे मी या बाईकवर ऑलमोस्ट मी 105, 100, 105 असं चालू होतं. विचार करा, एवढं मस्त हायवे होता. तर तसं तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही मुंबई बँगलोर हायवेने जाऊ शकतात. हां, सातारापर्यंत रोड एकदम मस्त आहे, मस्त रोड आहे, एकदम मक्खन रोड आहे. पण सातारा ते कोल्हापूरच्या मध्ये ना डायव्हर्जन्स आहेत आणि रोड पण खराब आहे आणि ट्रक्स वगैरे पण असणार, तर तिथे तुम्हाला थोडा ट्रॅफिक लागू शकतो. पण त्याच्या व्यतिरिक्त तर रोड एक नंबर आहे. सध्यासाठी हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशीच जी आता कोकणाची सिरीज ही चालू होते. पुढचे जे 3-4 ब्लॉग असणार आहे, मी कुठे जाणार आहे, घरी कशी दिवाळी साजरा करतात, काय काय करतात, ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. कारण की कसं आहे, मी जास्ती करून ट्रॅव्हल राईड्स करतो किंवा मग बाईक राईड करतो, कुठेतरी जातो, फ्रेंड्ससोबत जातो. असं गावात येऊन मी कधी असं इन्फॉर्मेशन घेतली नाही आहे किंवा मग म्हणून असं काहीतरी वेगळं ट्राय करतो आहे मी. तर होप तुम्हाला आवडेल ही सिरीज. या ब्लॉगमध्ये एवढं बघून घ्या मस्तपैकी आणि तुम्हाला घर पण दाखवतो खाली जाऊन आणि मग हा व्हिडिओ आपण एंड करूया.